रक्षाबंधन निमित्त अजित पवार सुप्रिया सुळे भेटणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। दौऱ्याच्या ठिकाणी सुप्रिया असेल तर भेटेन असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। रक्षाबंधनच्या दिवशी मी नाशिकमध्ये असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये ज्या ठिकाणी अजित पवार असतील त्या ठिकाणी त्यांना राखी बांधण्यासाठी सुप्रिया सुळे येणार का की त्यांचाही दौरा आसपास असू शकतो असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। राखी बांधणार की नाही ते कळेल असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांनी सस्पेन्स वाढवलाय। रक्षाबंधन निमित्त अजित पवार सुप्रिया सुळे भेटणार का अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे। कारण काही दिवसांवर रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे या दर रक्षाबंधनला राखी बांधत असतात अजित पवारांना। मात्र या रक्षाबंधनला आता अजित पवारांना सुप्रिया सुळे राखी बांधणार का, हे दोघे भेटणार का अशी चर्चा सुरू असतानाच दौऱ्याच्या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील तरच भेटेन असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या बहीण। मात्र सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपल्या पत्नीला उतरवलेलं होतं सुनेत्रा पवार आणि याची कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे। आणि त्यानंतर आता येणारे हे जे रक्षाबंधनाचा सण आहे त्यावेळेला सुप्रिया सुळे आणि अजित पवार भेटणार का, रक्षाबंधन निमित्त सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का अशा चर्चा रंगलेल्या असतानाच अजित पवार यांचं मोठं विधान समोर आलं आहे। दौऱ्याच्या ठिकाणी सुप्रिया सुळे असेल तरच भेटेन आणि रक्षाबंधनाच्या दिवशी मी नाशिकमध्ये आहे असं त्यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचंही वक्तव्य समोर आलंय। राखी बांधणार की नाही ते कळेल असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सस्पेन्स वाढवलाय। मी याच्याबद्दल मागच तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे। त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असेल त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तिथं जर सुप्रिया असेल तर तिलाही भेटायला। मी तर रक्षाबंधनच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर आहे, आधी लग्न कोंडाण्याचं। यावर्षी राखी बांधणार आहात का दादा? कळेलच ना तुम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।